नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये। आता पाहूयात मोठ्या टॉप 9 घडामोडी। विनायक राऊतांच्या कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल, जादूटोणा केल्याचे सून गिरिजा राऊत यांचे आरोप। भोंदूबाबा फिरोज शेखला 2 दिवसांची पोलीस कोठडी। विनायक राऊत कुटुंबियांकडून सुनियोजित घात, लग्नानंतर 7 वर्ष छळ केला, राजकीय पार्श्वभूमीमुळे तेव्हा तक्रार केली नाही, सून गिरिजा राऊत यांचे आरोप। सून गिरिजा राऊत 3 वर्षांपासून मुलासोबत राहत नाही। 2022च्या प्रकरणाची 2026 मध्ये तक्रार, यात नक्की काहीतरी काळं बेरं। विनायक राऊतांनी कुटुंबियांवरील आरोप फेटाळले। विनायक राऊतांसह सर्व आरोपींना अटक करा, त्याशिवाय योग्य तपास होणार नाही, गिरिजा राऊतांच्या आईसह वकिलांची मागणी। विनायक राऊतांचा विषय कौटुंबिक, मात्र ठाण्यात गुन्हा दाखल होणं संशयास्पद। संजय राऊतांकडून शंका व्यक्त, तर या प्रकरणात पारदर्शक चौकशी होणार, गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। उच्चपदस्थ कार्य करणाऱ्या व्यक्तीवर असे आरोप होणं गंभीर आहे। विनायक राऊतांच्या सुनेच्या आरोपांवर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया, पोलिसांनी या प्रकरणात निष्पक्ष चौकशी करावी, प्रकरणातील जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याची वडेट्टीवारांची मागणी। अमित शहांनी दिल्लीला बोलावून भाजप जॉईन करायला सांगितलं, एकनाथ खडसे यांचा मोठा गौप्यस्फोट, तर खडसेंचे थेट दिल्लीपर्यंत संबंध, आम्ही किरकोळ लोक, गिरीश महाजनांचा टोला। खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार या चर्चा 4 ते 5 वर्षांपासून ऐकतोय, अनिल पाटलांची प्रतिक्रिया, तर पद मिळवण्यासाठीच खडसे पवारांच्या राष्ट्रवादीत आले होते, पुढच्या पिढीच्या राजकीय भविष्यासाठी खडसेंना भाजपमध्ये जाऊ शकतात, अनिल पाटलांचं वक्तव्य। खडसे म्हातारपणात कुठे गेले तरी काही फरक पडणार नाही, खडसे त्यांच्या कुटुंबियांची, कार्यकर्त्यांची लाईन लावण्यासाठी भाजपात जात असतील, गुलाबराव पाटलांचं एकनाथ खडसेंना टोला, तर गुलाबराव पाटील कधी म्हातारे होणार नाहीत का, खडसेंचं गुलाबराव पाटलांना प्रत्युत्तर। आता बघूयात राजकीय टॉप 9 बातमी। उद्धव ठाकरे यांची सोमवारी पत्रकार परिषद, दुपारी 12:30 वाजता मातोश्रीवर पत्रकार परिषद, कोणत्या मुद्द्यावर माध्यमांशी संवाद साधणार याकडे लक्ष। नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या कामात सर्वात मोठा भ्रष्टाचार होणार, संजय राऊतांचा दावा, गुजरातचे ठेकेदारांना काम दिल्याचाही आरोप, तर राऊतांकडून बिनबुडाचे आरोप, गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। शरद पवारांचा फोटो वापरण्यास दादांच्या राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्षाला मंजुरी, माझ्या प्रत्येक बॅनरवर पवारांचा फोटो वापरणार, परवानगीसाठी तटकरेंना पत्र लिहिणार, संजय पवारांची माहिती, तर शरद पवारांचा फोटो लावण्याबाबत पक्षाचा निर्णय झालेला नाही, पक्ष याबाबत निर्णय घेणार सुद्धा नाही, अनिल पाटलांची प्रतिक्रिया। नागपूरमध्ये महारेलतर्फे निर्मित 9 प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा, मुख्यमंत्री फडणवीसांचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते लोकार्पण, 4 रस्ते उड्डाणपूल, 4 सबवेसह एका भुयारी प्रकल्पाचा समावेश। आम्ही कोंबडा मारत नाही, आम्ही सही करतो, कोंबडे मारणारे वेगळे लोक, नागपुरातील प्रकल्पांच्या उद्घाटनाच्या वेळेला फडणवीसांचा मवियाला टोला। सर्वांना संपवून टाका हा भारतीय जनता पक्षाचा रोडमॅप, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांची टीका, विरोधकांची सत्ता संपुष्टात आणण्याचं काम सुरू, सकपाळांचा हल्लाबोल। शासकीय निधी हा आपल्या बापाचा पैसा आहे अशी धारणा प्रशासनाची झाली आहे, खासदार विशाल पाटलांचा मिरज पंचायत समिती प्रशासनावर जोरदार निशाणा, मिरज तालुक्यात मोठा प्रशासकीय भ्रष्टाचार झाल्याचाही आरोप। परभणीच्या मानवतमध्ये किरकोळ कारणावरून 2 गटात वाद, वादानंतर शिंदेच्या नगरसेवकाला मारहाण, 4 जणांविरोधात मानवल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल, मारहाणीनंतर नगरसेवकांच्या गटातील काहींनी दगडफेक केली, आरोपी बरसात सिंग बावरेंच्या लोकांवर दगडफेक केल्याचा व्हिडिओ समोर। राम मंदिर ट्रस्टच्या नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी निवडीची प्रक्रिया सुरू, राम मंदिर सीईओ निवड समिती सदस्य सुरेश हावरेंची प्रतिक्रिया, 11 जुलै ते 18 जुलै या कालावधीमध्ये सीईओ पदासाठी अर्ज मागवल्याची माहिती, नव्या सीईओची अंतिम निवड श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट करणार, हावरेंकडून स्पष्ट। वयात मोठ्या टॉप 9 बातम्या। संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होणार, 19 जुलैला सरकारकडून सर्वपक्ष बैठकीचं आयोजन, कोणत्या मुद्द्यावर चर्चा घेण्याचा विरोधकांचा आग्रह, यावर चर्चा होणार। आमिर खान तिसऱ्यांदा लग्नबंधनात, राजकीय नेत्यांची जोरदार टीका, अशा लोकांना लव्ह जिहादचा ब्रँड अँबॅसेडर करायला हवं, संजय शिरसाट यांची टीका, तर हिंदू समाजानं सावध राहावं, अशा लोकांचे चित्रपट पाहायचे का याचा विचार हिंदू धर्मातील लोकांनी करावा, नितेश राणेंचं वक्तव्य। मोशीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीतून सर्व 9 मृतदेह बाहेर काढले, अखेर 83 तासांनी शोध मोहीम थांबवली, दुर्घटनेतून एकूण 14 कर्मचारी बचावले, रात्री 1च्या सुमारास ढिगाऱ्याखालून एकाला बाहेर काढण्यात आलं, वामन कसबे यांना रुग्णालयात मृत घोषित करण्यात आलं।
मोशी दुर्घटनेप्रकरणात सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरे पाटील आक्रमक, KLR कंपनीच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी, तर कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावल्या, पालिका आयुक्तांची माहिती. मोशी दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू, घटनेचा तपास सुरू. तपासात काय आढळेल त्यावरून पुढील कारवाई, कायदेशीर कारवाई करण्यासाठी सर्व बाजूने तपास करणार, पोलीस अधिकाऱ्यांची माहिती. मोशी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 40 लाख रुपयांची मदत जाहीर. महापालिका, राज्य सरकार आणि संबंधित कंपनीकडून मदत दिली जाणार. पीडितांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी कंपनी घेणार. नवी मुंबईच्या नेरूळ स्टेशन परिसरात तळीरामांचा उच्छाद, अजमल शेख नावाच्या व्यक्तीचा पोलिसांवरच हल्ल्याचा प्रयत्न, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल, कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह. पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये धार्मिक प्रचार केल्याची तक्रार, कल्याणी नगरमधील दाम्पत्याविरोधात बंड गार्डन पोलिसात गुन्हा दाखल, रुग्णांना धार्मिक पत्रिकांचं वाटप केल्याचा. धाराशिवमध्ये 6 महिन्यामध्ये 2,88,00,000ची दूध पावडर विक्री, भूम दूध भेसळ प्रकरणात मोठा खुलासा, 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, मात्र मुख्य आरोपीसह काही आरोपी फरार. आता वयात महत्वाच्या टॉप 9 मध्ये. देशाच्या 70% भागातून मान्सूनचे ढग गायब, महाराष्ट्रासह 7 राज्यांमध्ये पुढील 5 दिवस पाऊस नाही. आज बहुतांश भागात पावसाची उघडीप. पावसाच्या खंडामुळे पिकांवर शंखी, गोगलगाय आणि वानू किडीचा प्रादुर्भाव, पिकांचं नुकसान रोखण्यासाठी कृषी तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन. शाळा बंद आंदोलनाचा शिक्षकांना फटका, 8,629 शिक्षकांचा 1 दिवसाचा पगार कापणार, शिक्षण विभागाचा निर्णय. बोगस सोयाबीन बियाणं प्रकरणी अकोला आणि अमरावतीमध्ये गुन्हा दाखल, बूस्टर आणि रवी सीड्स कंपनी विरोधात गुन्हा दाखल, पेरणीनंतर सोयाबीनला अंकुर फुटत नसल्याची तक्रार. पाकिस्तानी गँगस्टर शहाजाद भट्टींशी संबंधित 21 जणांची चौकशी, नाशिक, मालेगाव, धुळे आणि अहिल्यानगरमध्ये एकाच वेळी ATSची छापेमारी, भट्टीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून टेरर टास्क दिल्याची माहिती. नांदेड विष्णुपुरीतील उड्डाणपुलाचा भाग कोसळल्याच्या घटनेची केंद्र सरकारकडून गंभीर दखल, NHAI पथकाकडून विष्णुपुरीच्या पुलाची पाहणी, पाहणीमध्ये पुलाच्या बांधकामातील अनेक तांत्रिक त्रुटी समोर आल्याची माहिती. कल्याणमध्ये रिडेव्हलपमेंटसाठी पाडण्यात येत असलेल्या इमारतीचा भाग कोसळला, कल्याण पश्चिमेतील घोलपनगर येथील घटना. दुर्घटनेमध्ये शेजारील मोरे कुटुंबानं खिडकीतून उडी मारून आपला जीव वाचवला, सुदैवानं दुर्घटनेत जीवितहानी नाही. बिश्नोई टोळीशी संबंधित 3 शूटरला दिल्ली पोलिसांकडून अटक, बिश्नोई गँगचा मोठ्या गुन्ह्याचा कट उधळला, दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाची कारवाई. बीड जिल्हा रुग्णालयातला आणखीन एक व्हिडिओ व्हायरल, प्रसूती झालेल्या महिलेला स्ट्रेचर नसल्यानं उचलून नेण्याची नातेवाईकांवर वेळ. 2 दिवसांपूर्वी एका पेशंटला लिफ्ट बंद असल्यानं झोळीतून नेतानाचा व्हिडिओ समोर आला होता.